समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगननिन पानी मंडल मंडलाना तरुण तुलसी माला कंदरम रंजनेत्रम सदैव लहसं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगागारो प्रथमनामा पांडुरंगागारो प्रथमनामा पांडुरंगागारो प्रथमनामा पांडुरंगागारो प्रथमनामा दुसरे चरणा संताचिया आमरे चरणा संताचिया दाने गदे दावितारू दाने गदे चरणा संताचिया मज द्यावी बुद्धी येतो काकुलती तुझ लागी आपुल्या बाळाती धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जयांचे केले स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईसी कळवळ्याची जाते करीला भावे न प्रीती प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे आवाज भूतलावरती अवतीर्ण झालेल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजविणार ज्ञानोबरायापासून थेट निळोबरायापर्यंतची संत परंपरा आणि या संत परंपरेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला लाभलेलं आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व अखंड समाधिस्थ असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबारायचा चार चरणाचा अभंग असून आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय जगाला संतत्व प्रतिपादन करतात, जगाला संतांचं महात्म्य सांगतात. पण जगाला संतत्व सांगत असताना, जगाला संतांचं महात्म्य सांगत असताना तुकोबारायनं आईचा दृष्टांत आजच्या अभंगात दिलाय आणि जगाला संतांचं संतत्व प्रतिपादन करून सांगितलं. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आपण कशाच्या निमित्ताने किम निमित्ताने या बजरंगबली हनुमंतरायाच्या दरबारामध्ये या ज्ञान मंडपामध्ये उपस्थित आहोत सर्वांना ज्ञात आहे. तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने वैकुंठवासी तुळसाबाई माणिकराव उदास पाटील, वैकुंठवासी या मातुश्रींच्या तुळसाबाईंच्या अर्थात या मातेच्या, या माऊलीच्या, या माईच्या, या आईच्या आणि या जननीच्या तृतीय पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र आहोत. या मातेला जाऊन 4 वर्ष पूर्ण झाले. पहिलं वर्ष तेरवीचं, दुसरं वर्ष वर्षश्राद्धाचं, तिसरं वर्ष पहिली पुण्यतिथी म्हणजे तिसरं वर्ष, चौथी पुण्यतिथी म्हणजे पुण्य वर्षाने चौथं वर्ष आहे. पुण्यतिथीचं तसं दुसरं वर्ष, वर्षश्राद्ध 23 आहे. या 7ही बंधूंनी आपल्या आईची पुण्यतिथी अतिशय उत्साहात व्हावी याकरता या मातेचा सर्व परिवार, सर्व या माईची लेकरं, सर्व या माईची मुलं एकत्र येऊन आपल्या माईचा कार्यक्रम आपण 7 जण आहोत त्या पद्धतीतच झाला पाहिजे. या पद्धतीचं नियोजन या सर्व मातेच्या या सुपुत्रांनी केलेलं आहे. या सर्व सुपुत्रासाठी मला वाटतं एकदा सर्वांनी टाळ्या.
आपल्या आईची पुण्यतिथी वैभवात व्हावी याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। याच्यामध्ये उपस्थित सर्वच या मातोश्रीचे चिरंजीव आहेत। सर्वात मोठे बंधू मला ज्यांचं निमंत्रण ज्यांच्या मार्फत आलं असे शेषराव माणिकराव उदास पाटील अर्थात भाई, बरोबर आहे, शेषराव भाई म्हणतात त्यांना या भागामध्ये। जसं तिकडे एकनाथ भाई, इथं जलालपूरमध्ये शेषराव भाई आहे का? वा, मोठे बंधू आहेत। त्यांच्यानंतरचे गणेशराव माणिकराव उदास पाटील आहेत, कुंडलिकराव माणिकराव उदास पाटील आहेत, भानुदासराव माणिकराव उदास पाटील, बापूराव माणिकराव उदास पाटील, रामप्रसाद माणिकराव उदास पाटील, अजय माणिकराव उदास पाटील। माय भाग्यवान आहे नाही काही, एवढे चिरंजीव आहेत। गेल्यानंतर सुद्धा सर्व भाऊ एकत्र येऊन आपल्या माईची एवढी उत्साहात पुण्यतिथी साजरी करतात। मला वाटते तिथं सुद्धा त्या माईची छाती फुगत असेल। माझे लेख खाली केवढा मोठा माझा सोहळा करतात, तिथं त्या माईची छाती फुगत असेल, जिथं कुठं असेल तिथं। पण या सर्वच बंधूंच्या चरणावरती मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो। या सर्व बंधूंना, या सर्व परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। कारण आपल्या आईचा, आपल्या माईचा, आपल्या मातेचा हा पुण्यतिथीचा उत्सव आपण अतिशय जोमात करताय, म्हणून तुम्हाला वंदन आहे। या कीर्तनासाठी उपस्थित परिसरातून आलेले काही भाविक भक्त आहेत, बाहेरगावून आलेले काही भाविक भक्त आहेत। आपणा सर्वांना बसलेल्या श्रोत्यापैकी सर्वांना वंदन करतो। कीर्तनासाठी उपस्थित ही सर्व एवढी मोठी टाळकरी मंडळी आहे, एवढी मोठी महाराज मंडळी, गायक मंडळी आहे। इथं आल्यावर असं वाटायचं काय काल्याचंच कीर्तन आहे, एवढी लोक पाहिल्यावर आल्यावर आनंद वाटला। ही सर्व माझ्या जीवाभावाची मंडळी इथे एकत्र आहे। इथे कीर्तनाला येण्याचा योग मला ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला हे आमचे दोनही माझे जिवलग मित्र आहेत। मृदंगाचार्य हरिभक्तपरायण आपल्या भागाचं भूषण, नांदखेडा 60 गावाचं घर आहे, पण पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असं आमचे माऊली महाराज नांदखेडकर। आणि आमचे दुसरे परम मित्र वारकरी भूषण, आमचे परम मित्र ज्यांचा ढेगजला कीर्तन आहे असे आमचे हरिभक्तपरायण, बरोबर ना? आमचे विठ्ठल महाराज नालेगावकर। तुमच्या माध्यमातून शेषरावभाई तुमच्या या मातोश्रींच्या सेवेचा मला लाभ प्राप्त झाला। उपस्थित सर्व ही माझी महाराज मंडळी आहे। या बाजूला बसले, तुमचा आता मागे राहतो देवदास भाऊ, मग यांचं सांगतो अगोदर, हे महत्वाचं आहे। आज या साईडला मृदंगाच्या साथीसाठी बसलेले आम्ही एकत्र एका गुरुकडे शिकलेले असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, श्रेष्ठ गुरुबंधू। तसा त्यांनी काही काळ पखवाजातच गाजवलेला आहे, काही काळ आळंदीत असताना ज्यावेळेस आम्ही नवीन शिकलेलो होतो आळंदीत, त्यावेळेस ते असे वजनात कपडे घालून फिरायची, तो आम्हाला वाटायचं आम्ही केव्हा अशी होऊ। चांगला हात त्या काळी पखवाजाचा होता आणि तसाच हात तुम्ही अजूनही टिकून ठेवला। आणि विशेष म्हणजे पखवाजाचं तुमचं हे काम कमी झालंय, तुम्ही आता कथा करताय, चांगल्या पद्धतीचं कीर्तन करताय, तरी तुमचं वादनाचं काम अजून तसंच जिवंत ठेवलंय। तुम्हाला वंदन आहे, तुम्हाला धन्यवाद आहे। असे आमचे नारायण महाराज पावड्या। या मृदंगाचार्य बोलूनच गेलो, यांचं पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे मृदंगाच्या क्षेत्रात। माऊली तुम्हालाही वंदन। त्याच पद्धतीने गोड चाल गायलेले आमचे दोनही परम मित्र, समोर गायलेले आपल्या वसमत तालुक्याचं भूषण हरिभक्तपरायण श्री गोड आवाज आहे असे आमचे रोहिदास महाराज माटेगावकर। तुम्हालाही वंदन आहे। या कार्यक्रमाकडे पाहिले की मला तुमच्या गावच्या कार्यक्रमाची आठवण झाली बघा। त्याच पद्धतीने त्यांच्या पाठीमागे गायलेले आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण, अतिशय शांत स्वभावाचे, गोड स्वभावाचे हरिभक्तपरायण आमचे देवीदास महाराज पावडे। तुम्हालाही वंदन आहे। आता बरीचशी महाराज मंडळी आहे। दोडगावकर माऊली तुम्हालाही वंदन, घ्या सांभाळून। आता पलीकडे बरीचशी भजनी मंडळी आहे, परगावून आलेली भजनी मंडळी, सर्वांना वंदन करतो। आणि विशेष म्हणजे माझ्या या साईडला बसलेली एक वजनदार व्यक्तिमत्व मागे ठेवले या भागातले ते भीष्माचार्य आहेत आणि आहेच। तुमच्या या भागात अग्रक्रमाने किती गायक तयार झाले असतील, किती गायक लोक तयार असतील, तयारीचे असतील, प्रसिद्ध असतील, पण पत्रिकेवर पहिलं नाव या बाबाचं छापल्या जाते, बरोबर आहे? हे बरोबर आहे। असे आपल्याच भागातील दोडगावचं भूषण, आपल्या परिसराचं भूषण आमचे शामराव बापू दोडगावकर। तुम्हालाही वंदन आहे। बरं, तुम्ही ज्येष्ठ आहात, आमच्या सर्वात तुम्ही श्रेष्ठ आहात। त्याच मध्ये समोर बसलेले अजय बाबा तुम्हालाही वंदन आहे। स्वामीजी तुम्हालाही वंदन, महाराज तुम्हालाही वंदन, सर्वांना वंदन करतो। सिस्टीम सुद्धा चांगलीच आहे। आणि या परिवारातले पाठीमागून ते असे कॅमेरावर बसले ते, आणि असं पाहिजे, त्यांनी मुद्दाम मागं ठेवलं या घरातल्या कुटुंबाने, महाराज तुम्ही मागच थांबा, रिमोट त्यांच्या हातात आहे ना। असे आमचे गजानन महाराज शास्त्री तुम्हालाही वंदन करतो।
आणि आता जास्त वेळ न घेता अभंगाकडे बोलतो. विठाला विठा कीर्तनासाठी आमचे वडीलही उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन करतो. कॅमेऱ्यावाला शूटिंगवाला सर्वांना वंदन करून अभंगाला सुरुवात. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय जगाला संतत्व सांगत असताना, जगाला संतांचं महात्म्य सांगत असताना, जगाला संतत्व प्रतिपादन करत असताना तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये आईचा दृष्टांत वापरलाय. तुम्ही म्हणाला हा अभंग का निवडला? कारण आईची पुण्यतिथी असल्यामुळे आईचा अभंग आहे. हा आईचा दृष्टांत तुकोबारायने वापरलाय. कशासाठी? जगाला संत किती मोठे सांगण्यासाठी, संत किती महान आहे सांगण्यासाठी तुकोबारायने सर्व चरणामध्ये आईचा दृष्टांत वापरलाय. महाराज जगाचा जर विचार केला, संत महात्म्याचा जर विचार केला तर संत महात्म्य इतकं मोठं कोणीच नाही. देव सुद्धा संतांच्या पुढे मोठा नाही असे कितीतरी प्रमाण आहे. तू का म्हणे आम्ही देवाऊनी आलेत का? आपले सगळे बापले का सहित झाली तिथं. मी बापले का सगळ, हे दोघे बापले का सगळ, तुम्ही बापले का तुमचे रोहिदास महाराज असं. वा बरं. आईचा दृष्टांत आजच्या अभंगात देतात महाराज. संतांच्या बाबतीत जर विचार केला तर संत एवढे मोठे आहेत. तुका म्हणे आम्ही देवाऊनी बळी, देवापेक्षा सरशी असणारी संत महात्मे. एवढं मोठं संतांचा अधिकार आहे. अजून सांगू संतांचा अधिकार, देवाला वापस लावण्याची ताकद संत महात्म्यात आहे. जास्त रंगवत बसत नाही मी. संत महात्म्यामध्ये एवढी ताकद आहे मायबाप. ज्या वेळेस निळोबाराय तुकोबारायची प्रार्थना करू लागले, एकदा भेटायला या, त्यावेळेस विश्वाचा मालक तुकोबाराच्या बदल्यात निळोबारायला भेटायला आला होता. मी कशासाठी सांगतो? संत किती मोठे आहे. विश्वाचा मालक निळोबारायला भेटायला आला तर आलेले भगवान परमात्मा निळोबाराच्या समोर उभे, तर आलेल्या भगवान परमात्म्याला निळोबारा बाया सरून म्हणले, हे पाठीला वाचोनी आला भगवान परमात्मा उभा आहे. मी संतांचा अधिकार केवढा आहे पा. आलेल्या विश्वाच्या मालकाला तुकोबाराय म्हणतात, तुझ लागी बोलाविले कोणी. अरे प्रार्थना वाचून आला शिका. आमच्या बापूची सुरुवातीची झाला, निळमने आभी नळकोची देवा, हे देवा हे प्रार्थिल्या वाचून आलासी का.
निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा आमच्या घरी नुसता दोन्ही प्रमाण येथे तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आलासी का निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा तू गयाचा धावा करीत असो हे निळोबराच्या तोंडातले शब्द आहे 20 वाचा मालक निळोबराच्या समोर आहे तर बाया सर्व आहे येथे तुझ लागी बोलाविले कोणी आमच्या गावात नुसता निवडून आले आता आमदार येऊ द्या त्यांनी एकही पूल न देऊ द्या आपल्या आमच्या गावात आला दादा ताकद आहे का आपली म्हणायची काही 2-4 महिन्यापूर्वी म्हणलो आपण बी ज्याला कळलं त्याला धन्यवाद 2-4 महिने आपण सुद्धा म्हणलो गावबंदी केली तेव्हा चला असो प्रार्थीने वाचून अरे देवाला सुद्धा पाठीमागे लावण्याची ताकद त्या संत महात्म्यात आहे मग त्या संतांचा अधिकार केवढा असं तो का म्हणे आम्ही देवाहुनी बळी मग एवढे मोठे संत आहे एवढा महात्म्य त्यांचे एवढा अधिकार संत महात्म्याचा आहे तू गोबाराया एवढ्या मोठ्या संत तुम्हाला जगाला प्रतिपादन तुम्हाला करून सांगा तुम्ही आईचा दृष्टांत देता एखादा दुसरा दृष्टांत दिला असता तरी चालला असतं की हो एखाद्या संतांचा दृष्टांत दिला असता तरी चालला असतं मातृत्व आणि संतत्व याची तुलना होईलच कशी तुम्ही एखाद्या संतांचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता संतांचं महात्म्य सांगण्यासाठी कारण संताचंही महात्म्य कमी नाहीच आहे दादा भगवान परमात्म्यात जी शक्ती ती शक्ती आमच्या संत महात्म्यात आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माझ्या भगवान परमात्म्यात आहे थोडं तुम्हाला भागवतात देतो गोकुळात भगवान श्रीकृष्णामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे संत ही कमी नाही दादा संतांचा मोठा अधिकार आहे भगवान परमात्मा गोकुळात राहत असताना सगळ्या गवळणी कन्हैयावरती प्रेम करायचे सगळ्या गवळणी कन्हैयावरती प्रेम करायच्या मायबाप ज्या वेळेस भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेत वृंदावनातून बाहेर निघाले मथुरेला जायला ही बातमी सर्व गवळणीच्या कानावर पडली तर सर्व गवळणी नंदबाबाच्या अंगणात आल्या या अवगणी मिळाल्या गवळणी सगळ्या गवळणी नंदबाबाच्या अंगणात आल्या आणि मग काय म्हणल्या गवळण म्हणाती जमला आता जनरेटर तापले आता यावेळेस भगवान परमात्मा निघाला सर्व गवळणी अंगणात आल्या कोठे गे सावळा का रथ शृंगारीला सांगे ओ मजला साजनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी सर्व हकीकत सर्व गोकुळात पोहोचली सर्व गवळणी रडत होत्या सर्व गवळणीचं रडणं भगवान परमात्म्याला पाहवलं नाही पण विश्वाचा मालक अक्रूरला बोला देव बोले अक्रूरासे वेगे हाके रथासी या गोपीच्या शोकासी न पहावे मजसी एका जनार्दनी
रथ गेला निघून. भगवान परमात्माचा पर्वत सुसाट वेगाने निघून गेला. नंद बाबा सोबत आहे, बलराम दादा सोबत आहे, 2-4 गोपाळ सोबत आहे. पुढे गेले भगवान परमात्मा. देवदास महाराज तुमच्याकडे आहे ना. पुढे भगवान परमात्मा गेले. बारी बारीन घेऊ. एकदा रोहिदास महाराज तुमचा नंबर होती, पुन्हा एकदा मग आमच्या देवदास महाराज नंबर. भगवान परमात्मा पुढे निघाले. सगळं वृंदावन आडवं झालं आणि सगळं वृंदावन आडवं होऊन आक्रूराला विनंती करतात, नेऊ नको आमचा भगवान. भगवान आक्रूर नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान आक्रूरा नको नेऊ रे भगवान, नको नेऊ भगवान. वाह, किती गोड वाटलं पहा बरं. शिमले 1:30 सोडून द्यायचंय. आता झाला अर्धा टाइम संपलाय, पण हे रंगल्यावर असेच राहते. भगवान परमात्मा निघाले. सर्व वृंदावन आडवं झालं. वृंदावनी भगवान परमात्मा सर्वांना डावलून पुढे निघाला. आता मला जो महत्वाचा मुद्दा सांगायचा तो पुढे आहे. सर्वांना भगवान परमात्म्याने डावललं, मात्र एक गवळण सर्वांच्या पुढे उभी होती. तिनं असे आडवे हात लावले. आडवे रथाच्या समोर असे आडवे हात केले. दादा मला तिच्या संबंधानं बोलायचंय. तिनं असे आडवे हात लावले. दादा सुसाट वेगाने निघालेला रथ
पण एका गोळीने असे हात केले तर विश्वाच्या मालकाचा रथ थांबला. काका रथ थांबवा, काका रथ थांबवा. रथ थांबवला आणि विश्वाचा मालक रथाच्या खाली उतरला आणि ती उभी राहिलेली गवळण, त्या गवळणीचं नावे राधा. आहे का ओळखीची तुमच्या पहिला मंडळी? कुठली? टाकळगावांची का? ती गवळणे राधा. राधा अशी आडवी झाली आणि कन्हैयाला आता रागानं राग आहे पण प्रेमानं भांडते. काय म्हणते माहितीये का कन्हैया? अरे आम्ही तुझ्यावर किती प्रेम केले कन्हैया, तुला आमचं प्रेम असं नाही कळणार. आम्ही तुझ्यावर किती प्रेम केलं, या राधेनं तुझ्यावर किती प्रेम केलं हे तुला प्रेम जाणून घ्यायचं असेल ना कन्हैया, तर तुला एकदा राधा व्हावं लागल. राधा तेव्हा या राधेने तुझ्यावर किती प्रेम केलं कळेल. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं करी. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं कहे. अरे तुला आमचं प्रेम काय कळ. एक बार तो राधा बनकर देखो, एकदा तू राधा होऊन पहा. राधा ही रो रो कहे, रडून रडून कन्हैयाला बोलू लागली. तुला काय माहित रे, तू कोणावर प्रेमच केलं नाही कन्हैया, तर तुला प्रेमाची भाषा काय कळत. क्या जानोगे मोहन प्रभु प्रेम की भाषा, क्या जानोगे मोहन प्रेम की भाषा, क्या जानोगे मोहन प्रभु प्रेम की भाषा, क्या जानोगे मोहन प्रेम की भाषा. क्या होती है आशा, क्या होती निराशा, होती है आशा, होती है निराशा. जरा तुम प्रेम करके ऐका. त्या विश्वाच्या मालकाला कन्हैयाला राधा म्हणते, देवा अरे तुला आमचं प्रेम काय समजायचंय. अरे कधी तू कुणावर प्रेमच केलं नाही तर प्रेमाची भाषा काय कळून तुला. क्या जानोगे मोहन प्रभु प्रेम की भाषा, जानोगे मोहन प्रभु प्रेम की भाषा. क्या होती है आशा, क्या होती निराशा, होती है आशा, होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यूं रो के कही. एक बार राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो कही. राधा रडू रडू म्हणत होती, तुला आमच्या प्रेमाची काय भाषा पळत. ही काय माझी भागवत कथा सोड नाही तर नारायण बुवा, मला दृष्टांत असा सांगायचा आहे. राधेवरचं प्रेम बघा, स्वतःच्या हातातली पावा काढली, राधेच्या हातात दिली, भगवान परमात्मा निघाली. एवढं प्रेम राधेवर भगवान परमात्मा. आता थोडस मागे यायचंय. ज्या राधेवर एवढं प्रेम कधी पावा खाली नाही टाकली, ती पावा राधेच्या स्वाधीन केली. केवढं प्रेम असेल भगवान परमात्म्याचं. ज्यावेळेस राधा ही लहान होती आणि ज्यावेळेस कृष्ण ही लहान होता, ज्यावेळेस गोकुळात राहायची ना मायवा, तर राधेला कन्हैयाला पाहिल्याशिवाय जर करमत नव्हतं आणि कन्हैयाला राधेला पाहिल्याशिवाय दिवस जायचा नाही. ऐका आता, राधेला पाहिल्याशिवाय कन्हैयाचा दिवस जात नव्हता आणि कन्हैयाला पाहिल्याशिवाय राधेचा दिवस जात नव्हता. दादा, प्रेमाची माणसं पाहिल्याशिवाय माणसाला करमत नाही. पण या राधेचं आणि कन्हैयाचं प्रेम सांगितलं का, हल्लीची पोरं याचा अर्थ वेगळाच करतात. राधेचं प्रेम लोकांना कॉलेजपर्यंत नेलो. मायबाप हात जोडून सांगतो, राधेच्या प्रेमाची भाषा, कन्हैयाच्या प्रेमाची भाषा इतक्या खालच्या लेवलला लोकांनी नेले. प्रेम म्हटलं की लोकांचं डोकं नजरच बदलती. दादा, प्रेम तसं पाहिलं तर प्रेम हा शब्द संसारात वापरायचाच नाहीये.
प्रेम हा शब्द संसारात वापरावा इतका हलका शब्द नाही. प्रेम हा फक्त देव आणि भक्ताच्या संबंधात वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रेम आहे. एवढा शुद्ध शब्द प्रेम आहे. एवढा प्रेम भगवान परमात्म्याचं राधेवर. पाहिल्याशिवाय दिवस जात नव्हता. सकाळची वेळ, सकाळ सकाळ कन्हैया हातात झारी घेऊन दूध काढायला निघाला. आणि योग असा त्याच वेळेला राधा आपल्या हातात भांड घेऊन नदीला पाण्याला निघाली. ऐका ऐका ऐका, मी देवाची शक्ती संतांच्या शक्तीबाबत सांगतोय. कन्हैयाच्या दारातून राधा हंडा घेऊन काय कळशी घेऊन निघाली, घागर घेऊन पाण्याला निघाली. आणि कन्हैया हातात झारी घेऊन गाईची दूध काढायला निघाला. योग असा झाला, कन्हैया दरवाजात आला, राजवाड्याच्या हातात झारी आहे. आणि समोरून जाणारी राधा कन्हैयानं पाहिली, हातात झारी दूध काढायला निघालाय. राधेला पाहिलं, एवढा पागल कन्हैया झाला, एवढा पागल कन्हैया झाला. राधा नदीवर पोहोचली तरी त्याचं लक्ष तिच्याकडंच. ऐका 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 ऐका, राधा नदीवर पोहोचली तरी कन्हैयाचं लक्ष राधेकडंच. आता हातात झारी निघालाय दूध काढायला, चाललाय गाईकडं, पण नजर राधेकडं. असा पाहत 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 कन्हैया निघाला. आता झारी दूध काढायला निघाले, मग जायला पाहिजे कुणीकडं. राधेच्या पाण्याच्या नादात कन्हैया गाईकडं नाही गेला, बैलाच्या खाली बसला. ऐका 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 ऐका, राधेला पाहण्याच्या नादात भगवान श्रीकृष्ण बैलाच्या खाली बसला. खाली ती चरवी झारी ठेवली आणि राधेला पाहत पाहत विश्वाचा मालक दूध काढायला लागला. कोणाचं पटेल का तुम्हाला? बैलाचं दूध तुमच्याकडे निघलंय का कुठं? अहो तुमच्या जलालपुरात मध्ये नाही, पुन्हा विश्वात नाही बैलाचं दूध. पण माझ्या विश्वाचा मालक राधेला पण एवढा भुलला, एवढा भुलला, बैलाच्या खाली बसला तर बैलाचं दूध भगवान परमात्मा काढू लागला. याला पुरावा आहे. राधेला पाहुनी फुलले हारी, राधेला पाहुनी फुलले हारी, राधेला पाहुनी हले हले. हे पा कीर्तनाला अशी चांगली माणसं असली का आनंद येतो. आणि माझ्या नशिबात सगळी माणसं चांगलीच आहे. या भागात आली बरं वाटते जरा. ही सर्व ही माझी सगळी जवळची माणसं आहेत. बरं जवळची म्हणजे शिकायला जवळचीच आणि आम्ही राहायलाही सोबत आहे, कार्यक्रमात सोबत फिरणारी माणसं आहे. अशी चांगली माणसं असली कीर्तनाला आनंद येतो. मी काय सांगू लागलो तुम्हाला, भगवान परमात्मा राधेला पाहून भुलला, बैला खाली बसला. तर परिणाम राधेला पाहुनी भुलले हरी आणि बैल दुहितो नंदा घरी. हे प्रमाण आहे महाराज. अहो देवाची तुम्ही संतांची बरोबरी करताच कशी? देवात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ताकद आहे. देवात बैलाचं दूध काढण्याची ताकद देवात आहे, अन्यथा कर्तुम शक्ती देवात आहे. अशी ताकद आहे का संत महात्म्यात? आहे ना हो. अहो बैला भगवान परमानं बैलाचं दूध काढलं खरंय, पण ते जिवंत, याच्याही पुढची ताकद आमच्या संत महात्म्यात आहे. कशावरून? ज्या वेळेस तुकोबराय वैकुंठाला निघून गेले तर भागीरथी धावा करती भगवान परमात्म्याचे. बाबा गेले कोणागा
भाग्यरथीने धावा केला, बाबा पहिलं मला भेटायला या. रंगवत बसत नाही तर आपल्या लेखीचा धावा ऐकून वैकुंठात गेलेले तुकोबाराय वापस आले. कुठं? देवगावात नाही, जलालपूर मध्ये नाही. आपल्या लेकीचा धावा बापानं ऐकला आणि लेकीसाठी जगद्गुरु तुकोबाराय येलवाडी नावाच्या गावात हजर झाले. येलवाडी, ही येलवाडी आहे कुठे? ही येलवाडी देहूवरून तुम्ही भंडारा डोंगराला निघाले, उजव्या हातालाच ही मोठीच्या मोठी कमान आहे. जी लोक देहूवरून भंडारा डोंगराला पायी गेले असतील किंवा एसटीने गेले असतील किंवा इथून पुढे जातील, त्यांनी येलवाडी लक्षात ठेवा. लेकीसाठी आले मायबाप, भागीरथीसाठी. भागीरथी तिचं नाव आहे, भागीरथी आले आणि बाप स्वतःचा डोळ्यानं पाहिला लेकीनं आणि डोळ्यात पाणी आणलं. बाबा तुम्ही निघून गेले, ही बातमी माझ्या कानावर पडली. बाबा काय चुकलं माझं? मी तुमची एकुलती एक मुलगी आहे, मला तुम्ही सोडून गेला. असं नका करू बाबा, जायचं असं तर मला सुद्धा घेऊन जा. असं नका, जो दर्शन दिलं तुकोबाराय निघणार. लेकीन सांगितलं बाबा तसं नाही, जाऊ दे ना, तुमच्या पाया पडले, पण माझ्या घरी काहीतरी नाश्ता पाणी करून जा. असं उपाशी पोटी जाऊ नका. तुकोबारायला घरात बसवलं, आता काहीतरी खायला करायचंय. लवकर होणारा पदार्थ. महिला मंडळी, दिवाळीत जुन्या काळात दिवाळीतले खायचे ती पदार्थ. आता या बाबाला, बाबा जुन्या काळात तुम्ही जवळ नवीन होते किंवा तुमच्या 20 वर्षापूर्वी दिवाळीला जास्त काय खात होते? दिवाळीला बोटवे, बरोबर. बोटव्याचा लांबट्याचा भात, लांबटीच म्हणतात काही जमला हे म्हणे. कुटके, हे कुटके दरिद्री भागात खातात. ऐका, जुन्या काळातली माणसं इथं बसली. जुन्या काळात, बरोबर की नाही शावरा बापू? जुन्या काळात दिवाळीला हे खिचडी हे नव्हतं. हे आता आलं शंकरपाळे, गोड शंकरपाळे, तिखट शंकरपाळे, रव्याचे लाडू, डाळीचे लाडू, खोबऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, तिळाचे लाडू. राहिला की एखादा? हे आता आलंय. तर जुन्या काळात दिवाळीला शेवयाचा भात म्हणजे लांबट्याचा भात आपल्या भाषेत. तिनं विनंती केली बाबा असं नका जाऊ, काहीतरी खाऊन जा. लांबट्याचा भात आपल्या भाषेत, शेवयाचा भात शिजायला टाकला आणि सांगितलं बाबा बसा मी आत्ता येते. त्या नुसत्या कोरड्या खाऊ वाटत नाही ना, त्याच्यावर तूप लागते, त्याच्यावर दूध लागते. बाबा माझ्या घरी दूध नाही, पण मी आत्ता दूध घेऊन येते. तुकोबाराय जागेवरची उठून उभे राहिले. बाई दूध आणायला चाललीस ना तू माझ्यासाठी? काही काळजी करू नको, इथं बाबा. पण कोरड्या कशा शेवया खाता तुम्ही? मी दूध आत्ताच्या आता आणते. त्यावेळेस तुकोबारायनं आपल्या लेकीच्या हातातलं भांड घेतलं लेकीची इज्जत राखण्यासाठी. अरे बाप आला तर पोरीच्या घरी दूध सुद्धा नाही, ही इज्जत या बापाची जाऊ नये आणि लेकीची इज्जत जाऊ नये म्हणून लेकीच्या हातातलं दुधाचं भांड घेतलं तुकोबारायनं. सांग बोरी थांब, मी आत्ता दूध घेऊन येतो. पण बाबा तुम्ही कुठं जाणार माझ्या गावात? मी जाणार कुठंच नाही, माझ्या हातात भांड दे. मग शेवया शिजतायत, लेकीच्या भागीरथीच्या हातातलं भांड तुकोबारायनं घेतलं आणि ते भांड घेऊन तुकोबाराय कोणाच्या घरी गेले, म्हणले 10 रुपयाचं दूध द्या. असं म्हणले. भगवान येलेश्वराचं मंदिर आहे. तुकोबारायनं ते भांड घेतलं, येलेश्वराच्या मंदिराजवळ गेले. दारात बसलेला दगडाचा नंदी. ऐकताय ना तुम्ही? मी याच्यासाठी सांगतो संतांचा अधिकार केवढा आहे. येलेश्वराच्या दारात नंदी बसलेला होता. प्रत्येक महादेवाच्या दारात नंदी राहतो. तुकोबाराय गेले, त्या नंदीला उठवलं. येलेश्वरा नंदी
योग्य प्रमाण भेटली बरं वाटते का नाही? गोड प्रमाण आहे हा. तो गोबर आहे त्या नंदीला उठवलं, नंदीला येलेश्वराच्या मंदिरातल्या दारातल्या महादेवाच्या समोरच्या नंदीला उठवलं आणि काय केलं? येलेश्वरा ते पूजिले आणि मग दूध नंदीचे काढिले. आता ऐका माझे संत केवढे मोठे आहेत. अहो कन्हैयाने दूधच काढलं, तुकोबाराने दूधच काढलं. कन्हैयानं दूध काढलं नंदीचं, तुकोबारानं दूध काढलं नंदीचं. पण तुकोबाराचा अधिकार केवढा? अरे देवापेक्षाही अधिकार संत महात्म्याचा आहे. कन्हैयानं दूध काढलं ते जिवंत नंदीचं आणि माझ्या तुकोबारानं दूध काढलं दगडाच्या निर्जीव नंदीचं दूध काढल्यामुळे जगाच्या पाठीवर तुकोबारांचा तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, देवापेक्षा एका पावलाला आम्ही पुढे. महाराज एवढा मोठा अधिकार संत महात्म्याचा आहे. मग एवढ्या मोठ्या संतांचं संतत्व महिमा जगाला सांगण्यासाठी तुम्ही कोणाचा दृष्टांत देताय? लेकुराचंही गोड गोडच पाहिजे आहे का नाही? गोड राहिलं तर जग जवळ करते आपल्याला. लई बी गोड जमत नाही बरं. हे गोड बोलायचे दोन प्रकार आहेत. काही काही गोड बोलणारी माणसं जगाला आवडतात ना, काही काही गोड बोलणाऱ्या माणसाचा राग येते. काही काही गोड बोलणारी माणसं गोड बोलून गळा कापतात माणसाचा. तितकं गोड आपल्याला राहायचं, लिमिट गोड असली लोकांना आवडते. चला आईचा दृष्टांत देतात, जगाला संतत्व प्रतिपादन करतात. मग महाराज तुम्ही आईचा दृष्टांत का दिला? तुकोबाराने विचार केला, जगाला एवढ्या मोठ्या संतांचं महात्म्य सांगायचंय ना, मग त्या तोला मोलाचा दृष्टांत आपण शोधला पाहिजे. तुकोबाराने विचार केला हो, पण संतांचं महात्म्य सांगेल एवढ्या तोला मोलाचा दृष्टांत मला सापडलाच नसल्यामुळे मला आईचा दृष्टांत समोर आला आणि म्हणून मी हा आईचा दृष्टांत वापरला. पहिलं कारण. दुसरं कारण, आईचा दृष्टांत वापरण्याचं तुकोबाराय म्हणतात संत तर मोठेच आहेत, संतांचं महात्म्य तर मोठं आहे,
पण संताच्या मोठेपणा बरोबर आईचं सुद्धा मोठेपण जगाला कळावं याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात मी आईचा दृष्टांत वापरला. लक्षात येते तुमच्या आईचा दृष्टांत काय म्हणले तुकोबाराय? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता याच्यातला माऊली हा शब्द आहे, हा माऊली हा शब्द आईला वापरलेला शब्द तुकोबाराय. कारण आईला वापरल्या जाणारा हा माऊली शब्द आहे. आईला एकूण 4-5 नावांनी ओळखल्या जाते. किती? पहिली आहे आई, दुसरी आहे जननी, तिसरी आहे माय, चौथी आहे माता आणि 5वी आहे माऊली. 5 शब्द समानार्थी शब्द आईला वापरल्या जाणारी. आता एकाचा अर्थ आहे का? आई कशाला म्हणतात? आई कशाला म्हणतात? मी असं ऐकलंय की आई हा तेलुगू भाषेतला शब्द आहे. आई हा शब्द तेलुगू भाषेतला असल्यामुळे त्याचा अर्थ मी सांगत बसत नाही. त्याच्या पुढचा दुसरा शब्द आहे जननी. आईला वापरल्या जाणारा जननी शब्द आहे. जननी कशाला म्हणतात? जन जायते म्हणजे जी जन्म देते तिला आई असं म्हणतात. हे बघा, काही आईनं नुसता जन्मच दिलाय, ती पुढं काय काशी करते काही माहिती नाही. मग नुसती जन्मच घालते पण संस्कार शून्य करते, त्याला म्हणायचं जननी. कोल्या कुत्र्याला बऱ्याच जननीनं जन्म दिलाय. काही कुत्रे आहेत उपयोगाचे, पण काही कुत्रे काहीच उपयोगाचे नाही. मग नुसत्या बिना कामाच्याला जन्माला घालते, कोणाच्या उपयोगाचं नाही, कोणाच्या सुखदुःखात जात नाही, आशाला ती जन्म घालते. नुसती जन्म देते पण संस्कार करत नाही, त्याच्यावर प्रेमही करत नाही, तिला जननी म्हणायचंय. तिसरा शब्द आहे माय. माय कुणाला म्हणायचं? ऐका, माय तिला म्हणायचं ती आपल्या लेकराला जन्माला घालते, जन्माला घालून त्याच्यावर प्रेम करते आणि प्रेम करण्याबरोबर त्याला संसार शिकवते, त्याला माय असं म्हणतात. कळलं ना? जननी नुसती लेकराला जन्मच घालते, संस्कार करत नाही. माय लेकराला जन्माला घालते, त्याच्यावर जीवा जन्म देते दादा, त्याच्यावर प्रेम करते, मात्र त्याला फक्त आणि फक्त संसारच शिकवते, त्याला माय म्हणतात. आता तिसरा शब्द आहे माता. माता कुणाला म्हणतात? आता मातेच्या बाबतीत आहे का? माता तिला म्हणतात जी लेकराला जन्म देते, जन्म देऊन त्याच्यावर प्रेम करते आणि प्रेम करण्याबरोबर संसार न शिकवता त्या लेकरावरती संस्कार करते, तिला माता असं म्हणतात. आता अशा माता शास्त्रात भरपूर आहेत. अशा माता शास्त्रात भरपूर आहेत जिनं लेकराला जन्म दिलाय, त्याच्यावर प्रेमही केलंय आणि त्याला संस्कार दिले, स्वतःचं कल्याण कसं होईल हे शिकवले, त्याला माता असं म्हणतात. शास्त्रामध्ये अशा अनेक माता आहेत. सुनीती नावाची माता आहे, आपल्या ध्रुव बाळाला जन्म घालणारी, तिला लेकराला जन्म घातलंय. सुनीतीनं सांगितले बाळा तुझ्या आईनं खरं सांगितलं जा देवाची प्राप्ती कर, स्वतःच्या जीवनाचं कल्याण करून घे, शिकवणारी जी आहे तिला माता असं म्हणतात. दुसरी एक माता आहे, तिचं नाव आहे मदालासा नावाची माता. तिनं आपल्या लेकराला झोक्यात टाकलंय आणि झोक्यात टाकलेल्या लेकराला म्हणते बाळा सांडी रे सांडी बाळा, संसार छंदो जैसा रचेला, माया मोहाळ कंदू किंवा हा देह नासिवत मुळाचा आवरी चर्म घातले कीटकाचा मरे त्या हरिहरा
धोक्यात पडू नको, जीवनाचं कल्याण करून घे, अशी जी शिकवणारी माता आहे. धोक्यात घालून आपल्याला लेकराला म्हणते काय, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बाधा, वरी चर्म घातले रे कुर्मे कीटकांचा साधा. मग काय कर, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, मर्याद मनाला जा सोहम दोधार बा, मर्याद मनाला जा सोहम दोधार बा. बरं चाललंय काय. आई लेकराला जन्म देते आणि त्याच्यावर संस्कार करते, स्वतःचं कल्याण कसं होईल शिकवते, तिला माता म्हणतात. आणि शेवटची एक आहे माऊली. आईच्या संबंधानं आहे ना, मग याची अर्थ आहे का, माऊली कशाला म्हणतात. ही माऊली लेकराला जन्म देते, जन्म दिल्याबरोबर त्याच्यावर प्रेम करते आणि प्रेम करत करत स्वतःचं कल्याणाबरोबर जगाचं कल्याण कसं होईल हे शिकवते, तिला माऊली असं म्हणतात. अरे स्वतःचं तर कल्याण झालंच पाहिजे, पण स्वतःच्या कल्याणाबरोबर जगाचं कल्याण कसं होईल हे शिकवणारी जी असते ती माऊली असते. एक माऊली आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे दादा, जिनं स्वतःच्या लेकराचं कल्याण करायला तर सांगितलंच, पण या जगाचं कल्याण कसं होईल शिकवणारी जी माऊली, त्या माऊलीचं नाव आहे छत्रपती जिजाऊ माँसाहेब. या जिजाऊ माँसाहेब नावाच्या माऊलीनं दादा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचं कल्याण करायला शिकवलंच, पण स्वतःच्या कल्याणाबरोबर छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्याचं रयतेचं कल्याण कसं होईल हे शिकवलंय. म्हणून तर त्या माऊलीचा आजही जय जयकार होतो. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानता जिजाईला, मुजरा मानाचा मानता जिजाईला, छत्रपती शिवाजी राजाला जन्माला घातले आणि राजाला जन्माला घेऊन छत्रपती शिवाजी राजाला म्हणती, बाळा तुला या हातापायाने मोठं नाही व्हायचं, तुला या रयतेचं स्वराज्य उभं करायचंय, तुला गोरगरिबावरती होणारा अत्याचार बंद करायचा बाबा, गरिबांची होणारी जाळपोळ तुला बंद करायची बाळा, या रयतेचं स्वराज्य उभं करायचंय, गोरगरीब शेतकरी राजांचं स्वराज्य उभं करायचंय, तुला स्वतःचं हित नाही पाहिजे. अरे रयतेचं हित कसं होईल, स्वराज्याचं कल्याण कसं होईल, रयतेचं कल्याण कसं होईल याच्यासाठी प्रयत्न कर म्हणणारी जिजाऊ माँसाहेब म्हणतात. होती सत्ताची मुघलाच्या वेळी दिन दुर्बान नका माया बहिणीनं संकट काळी नव्हता कैवारी कोणी जावे, मनी जिजाईची खंत कधी होईल आता, मनी जिजाईची खंत कधी होईल, आज पूजी तो महाराष्ट्र सारा.
शब्द येत आहे का त्याच्यात? माऊली दादा जिजाऊ मासाहेब माऊली आहे. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता हो वाली. आया बहिणीच्या संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. जिजाऊ मासाहेब शिवाई देवीच्या समोर उभी आहे. गर्भवती अवस्थेतली जिजाऊ मासाहेब आहे. शिवाई देवीच्या समोर उभी राहून हात पसरते, माते मला गोरगरीब शेतकरी राजांचं स्वराज्य उभं करायचंय. स्वराज्य उभं करणारा मुलगा जर तू मला दिला, रयतेचं स्वराज्य उभं करणारा मुलगा तू जर मला दिला, गरीबावरती होणारा अत्याचार बंद करणारा मुलगा तू जर मला दिला, तर माझ्या होणाऱ्या लेकराचं नाव मी तुझंच नाव मी माझ्या बाळाचं ठेवीन. का? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्याला नव्हता होवाली. आया बहिणीचं संकट काळी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. हे मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा. करी विनंती आई शिवाईला, म्हणून मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, 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 जिजाईला. हो असं माऊली तिला म्हणता स्वतःच्या कल्याणाबरोबर जगाचं कल्याण कसं होईल शिकवते, त्याला माऊली असं म्हणतात. 5 शब्द: आई, माय, माता, माऊली आणि जननी. 5 शब्द. याच्यातला पहिला शब्द आहे लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त. तो गोबर आहे, त्या आईला माऊली म्हणतात. का आईचा दृष्टांत दिला? कारण जगाच्या पाठीवर आई सारखे उपकार कुणीच आपल्यावर करत नाही दादा. आई सारखे उपकार. इथं बसलेले एवढ्या माता माऊल्या आहेत, आपण सुद्धा एवढे मंडपात बसलो दादा. आपण कुणाचे ना कुणाचे लेकरच आहोत. का असं आहे पठ्या एखाद्या? पठ्या कोणाचाच नाही आहे का एखादा कोणीतरी? कोणी असू द्या, आपण कुण्या ना कुणाच्या आईच्या पोटी जन्माला आलो म्हणून आता दृष्टांत आहे का? इथं बसलेल्या प्रत्येकाच्या आईचे आपल्यावर 5 उपकार आहेत. असं नाही तुळसाबाईच्याच आपण पुण्यतिथीला आलो म्हणजे त्याच मातेचे या 7 मुलांवरती उपकार आहेत ना आपल्यावर नाही, असं आहे का? जो मुलगा आईच्या पोटी जन्माला आलाय ना दादा, त्या आईचे प्रत्येकावरती 5 उपकार आहे. 1-2 उपकार सांगतो ऐका. या आईचा तुमच्या आमच्यावरती होणारा पहिला उपकार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आईचा आपल्यावरती होणारा पहिला उपकार. या पृथ्वी तलावर तुम्ही आम्ही जन्माला येत असताना दादा, या पृथ्वी तलावर पहिला पाय ठेवायला जागा जर कोणी दिली असेल तर ती आपल्या आईने दिली. आणि ती स्वतःच्या पोटात पाय ठेवायला जागा दिली. आईचा पहिला उपकार आहे. या पृथ्वी तलावर जन्माला येत असताना आपल्या पोटात आपल्याला जागा दिली माईनं, पुन्हा बिना भाड्याची दिली. आपण एखाद्या अनोळखी शहरात जा, अनोळखी पुणे मुंबई सारख्या शहरात जा दादा, आपली ओळख नसते. मग आपण भाड्यानं खोली पाहतो, खोली मिळत नाही. आपल्या पुण्यासारख्या शहरात ठिकाणी राहायचं आहे, कंपनीत कामाला जायचं आहे, भाड्यानं रूम मिळत नाही. आपण याला विनंती करतो, त्याला विनंती करतो, दादा आम्हाला काय भाडं घ्यायचं तर घ्या, पण आम्हाला महिनाभर राहण्यासाठी रूम भाड्यानं द्या. मग तो मालक 10,000 रुपये महिन्यानं एखादा फ्लॅट, एखादी रूम आपल्याला देतो. मग आपण त्या रूममध्ये राहतो. अनोळखी शहरात घेतो, आपलं ओळखीचं कोणी नसतं. आपण त्या शहरात जाऊन भाड्यानं रूम घेतो, भाड्यानं राहतो आणि त्या भाड्याच्या घरात जाऊन आपण आपलं काम करतो. 10-20 वर्ष त्या भाड्याच्या रूम मध्ये राहतो आणि मग स्वतःचं घर घेतो. आणि ज्यावेळेस आपल्याला आपल्या स्वतःच्या घरात जायचं असतं त्यावेळेस आपण ती भाड्याची रूम सोडतो आणि त्या भाड्याच्या रूमचा जो मालक आहे तो पैसे घ्यायला आपल्याकडे येतो. आणि आपण ज्यावेळेस ती रूम सोडतो ना दादा, आपण त्याला हात जोडून म्हणतो, दादा केवढे उपकार झाले तुमच्या आमच्यावर हो. आम्ही या पुण्यासारख्या शहरात आम्ही आलो, आमचं कोणी ओळखीचं नव्हतं. इथं आम्ही रूमसाठी फिरत होतो दादा, या पुण्यात आमचं कोणी ओळखीचं नव्हतं. पण केवढे उपकार तुमच्या आमच्यावर झाले. या अनोळखी शहरात
तुम्ही आम्हाला 10 वर्ष राहण्यासाठी रूम भाड्यानं दिली. तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले आणि तुमचे आमच्यावर देवासारखे उपकार झाले. कशामुळं? भाड्यानं रूम 10 वर्ष दिली तर आपण त्याला देवासारखे उपकार झाले समजतो. भाड्याच्या रूममध्ये 10,000 रुपयाच्या भाड्यानं राहतो त्याला देवाची उपमा देतो. ज्या माईनं या पृथ्वी तलावर येत असताना, आपल्या अनोळखी शहरात आपण येत असताना पहिला पाय ठेवायला ज्या माईनं स्वतःच्या पोटात जागा दिली, त्या माईला तुम्ही कशाची उपमा देणार? बोला, कशाची उपमा? अरे भाड्याची रूम भाड्यानं घेतली तर त्या मालकाला आपण देवाची उपमा देतो. ज्या माईनं तुम्हा आम्हाला या पृथ्वी तलावर येत असताना स्वतःच्या पोटात जागा दिली, 1 रुपया त्याचा भाडं घेतलं नाही, त्या माईला देवाची नाही तर दुसरी कोणती उपमा देणार आहे? तरी काही काही अवलादी त्याच माईच्या विरोधात जाणारे आजही आहेत. कळतंय का तुम्हाला? 1 रुपया भाड्याचा घेतला नाही तरी काही काही अवलादी त्याच माईच्या विरोधात जाणारे आज तुमच्या माझ्या पाहण्यात आहेत. सांग, तुझ्या 9 महिने गर्भात राहतो, काय भाडे सांग तुझं? नाही का जोड्यानं आणलं पाहिजे याला? अरे माईच्या पोटात 9 महिने राहिले त्याचं भाडं घेता येतंय? चप्पल, तुझ्या कातड्याची चप्पल जरी केली तिच्या पायात घातली तरी उपकार फिटणार नाही. कारण आईची तेवढे उपकारच आपल्यावर आहेत. हे आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. कालपणी मी खेळत होतो ताना, अमृताहुनी गोड पाजलास पाना. अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या उपकाराची तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार 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 नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग माझी आई. गल्ली पाहत फिरे तू ग माझी आई. ओ आया हो. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लो गल्ली पाहत फिरे तू ग माझी आई. गल्ली पाहत फिरे तू माझी आई. छाया उपकाराची, छाया उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला काय तुझे उपकार भेटणार नाही. तुझे उपकार भेटणार नाही. भेटणार नाही. उपकार तुझे उपकार भेटणार नाही. नाही उपकार भेटणार नाही. नाही नाही नाही. भाई थांबायचं का आता? हे असं चालू किती ऐकतील लोक? ऐका, हे पा. आणि कीर्तनामध्ये असं नाही, कीर्तनकाराच्या आणि कथा श्रोत्याच्या काही जबाबदाऱ्या आहे पा. कीर्तनकारानं कीर्तन करत असताना बसणाऱ्या सर्व लोकांच्या मनाची काळजी घेतली पाहिजे. कशी काळजी घेतली पाहिजे? 2 तास तुम्ही कीर्तन ऐकताना असं वाटलं पाहिजे बास महाराजांनी आपल्यासाठीच कीर्तन केले, या भाषेत कीर्तनकारानं कीर्तन केलं पाहिजे. पण एवढ्या तुम्ही लोकांनी एवढ्या घाण सवय लावल्या कीर्तन करायला. तुम्ही लोकांनी म्हणजे जलालपूरच्या नाही, श्रोत्यानं एवढ्या घाण सवय लावल्या पा कीर्तन करायला. एवढ्या घाण आल्या आल्या सांगितलं जाते महाराज असं हसवतं का नाही, असं हसवतं का नाही. त्याला तारीख घेताना सांगणे महाराज येताना साडी नेसून येणे.
मायबाप ह्या अपेक्षा तुम्ही ठेवता म्हणून कीर्तन करायला ती बोलावं लागते. काहीतरी चांगलं ऐकायच्या अपेक्षा तुम्ही ठेवल्या पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. आणि काहीतरी तुमच्या अंतकरणापर्यंत पोहोचेल, इथं येऊन तुमचं समाधान होईल अशा भाषेत बोलणं हे कीर्तनकार कथाकाराची जबाबदारी. काही आमच्या जबाबदाऱ्या, काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेतच ना. आईच्या प्रसंगाचं कीर्तन आहे तर आईचा अभंग त्या प्रसंगानं बोललो पाहिजे. मातेचा प्रसंग आहे, आईचा पहिला उपकार, या पृथ्वीतला पहिला पाय ठेवायला जिनं पोटात जागा दिली त्या माईचा पहिला उपकार आपल्या प्रत्येकावर आहे. या मातेचा दुसरा उपकार तुमच्या आमच्यावरती. कोणता दुसरा उपकार? एवढा उपकार सांगतो आणि थांबतो. दुसरा उपकार या मातेचा तुमच्या आमच्यावरती आहे दादा. ज्या वेळेस डिलिव्हरीची प्रसंग असतो, या मातेनं तुम्हा आम्हाला दादा इज्जत दान देण्याचा उपकार केला. इज्जत दान. आपण प्रत्येक जण कुणाचे न कुणाचे लेकर आहोत. या माईनं तुम्हा आम्हाला इज्जत दान देण्याचा उपकार केलाय. कशावरून पटवून देतो ऐका. अरे जी इज्जत कधी भावासमोर उघडी पडू दिली नाही, जी इज्जत बापासमोर उघडी पडू दिली नाही, जी इज्जत माई समोर कधी उघडी पडू दिली नाही दादा, ती इज्जत आपल्या माईनं आपल्या लेकरासाठी एसटी स्टँड पाहिलं नाही. आपल्या माईनं आपल्या लेकरासाठी लग्नाचा गोंधळ पाहिला नाही. ती इज्जत आपल्या लेकराला देत असताना माईनं समाजात बसलेलं आपण कुठं बसलो हे पाहिलं नाही. भावासमोर बापासमोर आईनं कधी इज्जत उघडी केली नाही. ती इज्जत माय आपल्या लेकरासाठी त्याच्या तोंडात देत असते आणि त्याला लहानाचं मोठं करत असते. इज्जत देण्याचा दुसरा उपकार माईचा आपल्यावर आहे. म्हणून पहा, ज्या वेळेस आई लेकराला पाजत असते ना त्यावेळेस तुम्ही दोघाचे चेहरे पहा. आई ज्यावेळेस लेकराला पाजते त्यावेळेस तुम्ही दोघाचे चेहरे पहा. कोणाचे? पाजणाऱ्या आईचाही चेहरा पहा आणि दूध पिणाऱ्या लेकराचा चेहरा पहा. दोघाच्या चेहऱ्याचा अभ्यास करा. ज्या वेळेस आई आपल्या लेकराला पदराखाली घेते ना, स्तनपान ज्यावेळेस लेकरू करतं, स्तनपान केल्यावर लेकराला जेवढा आनंद होतो ना दादा, त्याच्या दुप्पट आनंद लेकराला दूध पाजल्याचा आईला होतो. अरे आपण आपल्या लेकराला दूध पाजलं याचा दुप्पट ते तिप्पट आनंद आईला होतो. लेकराला पाजण्या इतका आनंद आईच्या जीवनात दुसरा कोणताच मोठा नाही. एक दृष्टांत सांगतोय का, कोण्या पक्षाचा म्हणून सांगत नाही, मला आई म्हणून सांगायचं म्हणून सांगतो आहे का. कोण्या पक्षाचा म्हणून दृष्टांत सांगत नाही. स्वर्गीय इंदिराबाई गांधी ओळखीचे आहेत का तुमच्या? जवळ बाजारला राहत होत्या मग काही दिवसापूर्वी, बरोबर आहे ना. मला वाटते काही दिवस पंतप्रधान झाल्या होत्या त्या. ज्यावेळेस स्वर्गीय इंदिराबाई गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, त्यावेळेस भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिराबाई गांधी झाल्या. त्यावेळेस त्या विदेश दौऱ्यावरती गेल्या आणि विदेश दौऱ्यावरती गेल्याच्या नंतर काही विदेशातल्या पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली. ताई, तुम्ही भारतासारख्या संस्कृतीनं श्रीमंत असलेल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहात. आता तुम्हाला आमचा प्रश्न आहे, एवढ्या मोठ्या संस्कृतीनं श्रीमंत असलेल्या देशाच्या, एवढ्या मोठ्या बलाढ्य देशाच्या तुम्ही पहिल्या महिला पंतप्रधान आहात. मग आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण कोणता आहे याचा आम्हाला उत्तर द्या. हे पत्रकारांनी प्रश्न विचारला त्या काळी स्वर्गीय इंदिराबाई गांधींना. काय विचारला? तुम्ही भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या ना, मग तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण कोणता? हे प्रश्न विचारला तर विदेशातले सगळे पत्रकार असे स्तब्ध कान देऊन ऐकू लागले. आता काय उत्तर देतील? सर्वांना इतकंच वाटू लागलं, बस आता इंदिराबाई एवढंच बोलतील, मी भारतासारख्या देशाची पंतप्रधान झाली आणि याच्यासारखा आनंद माझ्या जीवनात कोणता आहे असं इंदिराबाई बोलतील असं प्रत्येकाला वाटू लागलं. तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद कोण? सर्वजण अशा अपेक्षेने बसलेले, जसे आता तुम्ही बसले. सर्व पत्रकाराला वाटू लागलं, अरे इंदिराबाई हेच उत्तर देतील, मी भारताची पहिली महिला पंतप्रधान झाली, हाच माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे, हे उत्तर देतील असं वाटू लागलं. पण इंदिराबाईच्या तोंडातून जे उत्तर निघालं ना दादा, तेव्हा इंदिराबाई म्हणले, ऐका दादांनो, पत्रकार दादा, तुम्ही मला प्रश्न विचारलाय, पहिल्या महिला पंतप्रधान झाला, तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आनंद कोणता आहे? ऐका, माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद ज्या वेळेस माझा राजू माझ्या पोटी जन्माला आला, स्वर्गीय राजूजी गांधी,
इंदिराबाई म्हणल्या माझ्या पोटी ज्यावेळेस मला पहिल्यांदा माझा मुलगा राजू झाला आणि पहिल्यांदा माझा मुलगा मला झाला त्यावेळेस मी पहिल्यांदा माझ्या लेकराला माझ्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन त्याला आडवा पदर लावला आणि ज्यावेळेस माझ्या राजूनं माझ्या लेकरानं माझ्या स्तनाला तोंड लावलं आणि माझं स्तनपान करायला सुरुवात झाली तो आनंद माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे. काय म्हणल्या माझ्या लेकरानं माझं ज्यावेळेस स्तनपान करायला सुरुवात झालं जी माझ्या शरीरात आनंदाची लकेर निर्माण झाली तो दिवस तो क्षण माझ्या जीवनात सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. मला सांगायचं एवढं मायनं तुमच्या आमच्यासाठी जी इज्जत भावासमोर उघडी नाही केली मायनं जी इज्जत स्वतःच्या आईसमोर नाही उघडी केली आईनं जी इज्जत स्वतःच्या बापासमोर उघडी होती नाही ती इज्जत आपल्याकरता आपल्या मुखात देऊन स्तनपान करून आपल्याला लहानाचं मोठं करते म्हणून आईचा दुसरा उपकार तुमच्या आमच्यावरती आईनं इज्जत दान देण्याचा उपकार केलाय. पहिला उपकार आईनं पहिला उपकार काय सांगितला जगात पहिला पाय ठेवला स्वतःच्या पोटात जागा दिली. पहिला उपकाराचे अनेक उपकार आईचे असल्यामुळे मग आईचं अंतकरण संतांसारखंच असल्यामुळे तुकोबाराने हा दृष्टांत वापरला लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता तिचा स्वभाव कसा आहे स्वभाव सांगितला दुसरा वा हे ना काय खाऊ घातलं तुम्ही लहानपणी तुम्ही मोठे भाऊ द्यायचे नवले हे असे भाऊ इथं पायाला भेटतात खरं का माझं तसं मन भरूनच येते नाही तर काय काय नशिबाला भाऊ येत बाबा ते भाऊ असे समोरासमोर उभे राहिले ना मधलं पेटल तुमचं नशीब आहे बाबा तुमच्या नशिबात एवढे चांगले सुपुत्र जन्माला आले कशी छाती फुगत असेल बापाची अहो मी तर कीर्तन को माझ्या बापाची छाती फुगतच असेल का नाही माझा म्हणण्याचा उद्देश आहे का माझ्या तुम्ही वाजवताय म्हणण्याचा उद्देश दादा बापाच्या पुढे असे लेकरं जन्माले असे म्हणजे महाराज व्हावं असं काही नाही फक्त चांगले वागणारे व्हावा आणि समाजात त्यांनी कर्तृत्व काहीतरी करावं बापाची कॉलर टाईट राहते बापाची कॉलर टाईट राहते दादा म्हणजे हे दोघं भाऊ आहेत सखे वा आणि हे तुमच्यासारखी माणसं माऊली बरं का हे आपली माणसं तुम्ही म्हणजे कीर्तन करायचे गेर आहे गेर गेर म्हणजे काय गाडीला गेर असतात का नाही गेरच काय काम राहते गेर टाकायची गाडी रिवर्स असं आहे का अहो गेर याच्यासाठी राहते गाडी किती वेळात पोहोचवायची किती वेगानं पोहोचवायची याच्यासाठी गेर राहतात हे गेर आहेत तुम्ही म्हणजे आमचे आम्ही फक्त गाडी आहे गेर तुम्ही आहे कीर्तन पळवायचं का रंगवायचं हे गेराच्या हातात राहते
तुम्ही माझे एवढे गोड आणि वाजवणं सोपं नाही. याच्यातला एक एक बोल वाजवणं सोपं नाही. सोपं एकच राहते. याला हे जमलंच नाही राव. इतकं म्हणणं सोपं आहे नाही तर याच्यातला एक बोल वाजवणं सोपं नाही. याच्यातला एखादा चक्रधार म्हणणंही सोपं नाही. पहा तुम्हाला म्हणता येते. पहा बरं म्हणा म्हणा. धा न तिकीट धातकड तिकीट कथा कधी नग 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 धीरे 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 धातकड तिकीट कथा कधी धा म्हणा बरं एखादं म्हणा की. ही आपल्याला एक शब्द म्हणता येत नाही. या बोटातून तो शब्द सहज काढायचा आहे. आता ऐकून घ्या. आता एक नंबर. आता आमच्या माऊलीचा नंबर नंतर नारायण महाराजाचा. हे आपल्याला जो शब्द बोलता येत नाही तो शब्द या बोटातून काढायचा आहे. धा न तिकीट धातरकड तिकीट कथा कधी गण नग 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 धीरे 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 धातरकड तिकीट कथा कधी गण धा तकीट धातरकड तिकीट कथा कधी गण धा तकीट धातरकड तिकीट कथा कधी गण धा. आहेत का तुम्ही? आपल्याला तोंडानं बोलता येत नाही ते बोटातून काढायचे. आता यायला दुसरा घेऊ. वय दे बाबा का गोष्टी बाबा गोष्टी. मग एकच आहे आपण. मग काय नाही अडचण. मग गोष्टी बाबा. हा धत्ता धिटता धिट धिटता धिटकड दिगन धा त्रिकड तात्रिक गण धा ता 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 धा त्रिकड तात्रिक गण धा. मी तिथं शिकलो होतो ना पकवास. ऐका हे बोल आपल्याला तोंडानं म्हणता येत नाही. ते कुठून काढायचे? बोटातून. लोक म्हणतात ओ इतकॉले पैसे असतात का याला? हे सोपं नाही हो. याच्यातलं कोणतीच गोष्ट सोपी नाही. यांचा चक्रधार सुद्धा आपल्याला म्हणता येत नाही. यांची गायलेली चक्रधार सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाही. एवढ्या सोप्या गोष्टी नाहीये. बरं कीर्तनकार नेमका कोणता विषय घेतो त्या प्रसंगाला अनुसरून तेच प्रमाणे येणं हे सोपी गोष्ट आहे का? आपल्या वेळेवर शिवाय देत नाहीत भांडणार. ऐका चला कुठून निघलं. लेकू ऐसी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती कळवळ्याची जाती. बरोबर ना? ही चालायची. आईचा स्वभाव सांगितला ती कशी आईची कळवळ्याची. जगाच्या व संतांना जसा जगाचा कळवळा आहे तसं आईला आपल्या लेकराचा कळवळा असल्यामुळे आईचा संतांचा स्वभाव सारखाच असल्यामुळे तुकोबाराने आईचा दृष्टांत दिलाय. मग आई काय करते? त्याचं 9 महिने ओझ स्वतःच्या पोटात भागवते. पोटी भार वाहे 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 पोटी भार वाहे. याचे सर्व होई भावे याचे सर्व सोयी वाहे आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती याचे सर्व सोयी याचे सर्व सोयी आईशी कळवळ्याची जाती कोटी भार आहे त्यांचे सर्व सोयीत सोये आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची जाती कोटी भार आहे त्यांचे सर्व सोयीत आहे आईशी कळवळ्याची जाती आईशी कळवळ्याची एका बॉलात 2 रन काढले त्यांनी. त्याला वाटलं वेळ कमी. एका बॉलात 2 रन. पहिला रन माऊलीचा दुसरा रन तुमचा. वा गोड चला गुढोबार कुमाई
हरिभक्तपरायण माऊली महाराज दोडगावकर, त्यांना सत्कर्ते श्री हरिभक्तपरायण बोखा म्हणजे कीर्तनात 46 व्हायच्या ठेवून आम्हाला आता घ्या ना, मग कीर्तन 3.5 तास करावं लागतंय. ऐका चांगली चाल म्हणली हा. तो म्हणे आईचा दृष्टांत. आई काय करते? पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व आहे. सर्वच लक्षणं आईकडे संतांचे आहे. आई आपल्या लेकराचं ओझं 9 महिने पोटात वागवून त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व आहे. त्यानं मारलं तरी सहन करते, त्याने शिव्या दिल्या तरी माय सहनच करते. संतांचंही तसंच आहे. तुकोबारायाला मम्माजी बुवान मारलं तेही सहन केलं, पुन्हा पाय दाबायला गेले हेही सहन केलं. तुकोबाराय आईचंच भूमिका संत महात्म्याची असल्यामुळे संतत्व जगाला सांगत असताना आईचा दृष्टांत तुकोबारायानं दिलाय. अजून संत महात्मे तुकोबाराया म्हणतात, मग आईचं जसं अंतकरण तसं जर संतांचं अंतकरण असेल तर माझी सर्व संत महात्म्यांना विनंती आहे की तुमचं अंतकरण जेवढे काही संत महात्मे असतील, तुकोबाराया म्हणतात तुम्ही सगळेजण माझ्या आईसारखे मला सांभाळून घ्या. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, या जन्म मरणाचं जे माझ्या डोक्यावर झालेलं ओझं आहे तुम्ही माझी आई व्हा, आणि आई होऊन या लेकराचं ओझं तुम्ही वा. अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे,
महाराज म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुमचा आईचं अंतकरण असल्यामुळे तुकोबराय संत महात्म्या म्हणतात या लेकराला सांभाळून घ्या. तुकोबराय म्हणतात माझं जन्म मरणाचं जे दुःख आहे माझ्या डोक्यावर जे जन्म मरणाचं ओझ आहे तुम्ही आमची आई व्हा आणि मग काय करा तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. असं एका आईची पुण्यतिथी आहे. आईचं अंतकरण हे आपल्या लेकरासाठी साधूचं अंतकरण राहते. मृदू अपंगिता नाही त्याची अपंगिता नाही तोची साने जे हृदयी जेव्हा बंधले बांधले आजी बने तो आपुले बने तो आपुले बने तो आपुले. हे जे अभंग आहे ना तसा गायला भीमसेन जोशी ह्या गायला लोकायला असे टवकारली लोक हे स्वर भीमसेन जोशीचे दादा काय ती माणसं होऊन गेली हो नुसतं त्याच्या चाली गायला ती माणसं डोळ्यासमोर उभी राहतात. जे काय रंजले गाजले त्यास म्हणे जो आपुले आता या अभंगातला जो अर्थ आहे ना तो आईकडे लावा आणि तो अभंगातला अर्थ संतांकडे लावा. काय जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपण संत महात्मे रंजल्या गांजल्याला आपलंच म्हणतात. आई सुद्धा येडं लेकरू असेल त्याच्यावर तितकंच प्रेम करते शहाणा असेल तितकंच प्रेम करते पिणारा असेल तितकंच प्रेम करते नाही पिणारा असलं तरी आई आईचा अंतकरण साधूचा असल्यामुळे आईचं महात्म्य वाढण्यासाठी म्हणून आई ही माऊली आहे. तुकोबराला जन्माला घालली जिजाऊ मासाहेब माऊली आहे. ज्ञानोबराला जन्माला घालली रुक्मिणी आई साहेब माऊली आहे. अजून छत्रपती शिवाजीराजाला जन्माला घालणारे जिजाऊ मासाहेब ही माऊलीच आहे. तुकोबराला कणकाई मातेने शिकवलं जगाचं कल्याण करायचे तुकोबराने केलं. रुक्मिणी आई साहेबांना ज्ञानोबराला शिकवलं जगाचं कल्याण करायचं ज्ञानोबराने केलं. छत्रपती शिवाजीराजाला जिजाऊ मासाहेबांना सांगितलं जगाचं कल्याण करायचे राजांनी केलं. म्हणून तर आज संपूर्ण महाराष्ट्र नाही भारतभर छत्रपती शिवाजीराजाला समाज विसरत नाही. का आईची इच्छा आईचं स्वप्न छत्रपती शिवाजीराजानं पूर्ण केलं म्हणून सर्व समाज म्हणतो जगाच्या पाठीवर राजा झाला तो एकच एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वरात निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी
माझा ग शिवबाबा राजा माझा राजा माझा ग माझ्या राजाचं नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव घालते गडकिल्ल्याच्या दगडावर घालते किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की असं आहे कसं आहे ते असं आहे हा असो आता तुम्ही किती ऐकता पण लय गोड लागलं म्हणजे किती खायचं नसतं आहे का नाही तसं तर इतकं करायचं म्हणलं 15च पाहिजे पण आता असं कैलासवासी तुळसाबाई माणिकराव उदास पाटील या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एका माईची एका माऊलीची एका माऊलीची पुण्यतिथी आहे त्या निमित्ताने निवडलेला अभंग या सर्व बंधूंनी एकत्र येऊन आपल्या आईचा हा उत्सव अतिशय गोड केला आहे बघा गोडच झालेला आहे हे पहा सर्वांनी एकत्र जेवण केले का आनंद वेगळाच राहतो सर्वांनी एका घरात सोबत जेवायला बसा त्याचा आनंद पहा वेगळाच नाही तर सुनबाई अवधं गिळून बसती नंतर नवरा गिळतो सासू सासऱ्याला कोणी विचारत नाही त्या जेवणाचा आनंद नाही पण सगळे सोबत जेवायला बसा त्याचा आनंद वेगळा आहे तसं सगळ्या लेकानं एकत्र येऊन आपल्या आईचा कार्यक्रम असा करा त्याचा आनंद काही वेगळाच राहील बा आणि सर्वही 7 बंधू आहेत सर्वात मोठे बंधू आम्हाला संपर्कात राहिलेले ते म्हणले महाराज असा कार्यक्रम करायचा आपल्याला यूट्यूबवर राहायला पाहिजे आणि त्यांनी बोलवले अट्टासन वा गजर हरी कीर्तनाचा सोपान कोरडे का सोपान महाराज कोरडेचं आहे ना वा असे भाई शेषराव माणिकराव उदास पाटील तुम्हालाही वंदन आहे त्याचनंतर गणेशराव माणिकराव उदास पाटील कुंडलिकराव माणिकराव उदास पाटील भानुदासराव माणिकराव उदास पाटील बापूराव माणिकराव उदास पाटील रामप्रसाद माणिकराव उदास पाटील अजय माणिकराव उदास पाटील या सर्व बंधूंना खूप खूप धन्यवाद देतो आपल्या आईचा कार्यक्रम आपण खूप जोमात साजरा केलेला आहे आमच्या दादाला वाटतं कसा होता आणि कसा नाही कार्यक्रम आपल्या साहजिकच आहे पण तुमच्या भागात मी बऱ्याचदा फिरायला आलेलो म्हणजे फिरायला नाही कीर्तनाच्या माध्यमातून आलेलो आहे त्यामुळे मला या सर्व मंडळीचा संबंध नेहमी येत राहत असतो हे सर्व दिग्गज महाराज मंडळी आमचे नारायण महाराज चांगले कथाकार आहेत चांगले कीर्तनकारसुद्धा आहेत तुमची उपस्थिती आहे आणि तुम्ही मला हे सांभाळून घेतल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आहे त्याचप्रमाणे आमची माऊली मला हे निमंत्रण त्यांनी दिले माऊलीकडला आम्ही तास धुऱ्या पण नेलं आहे आता आवतं आता तुमचं गाडी टाकण्याचं का आम्ही आवतं आमची माऊली तुम्हाला वंदन आहे खूप मजा आली कीर्तनाला बरं का विठ्ठल महाराज ही आमची देवीदास महाराज आमचे रोहिदास महाराज ही सर्व जीवाभावाची मंडळी आहे नेहमी आम्ही फिरत राहतो कीर्तनात उणीव नाही आणि कीर्तनात हे असंच लागतं कीर्तनकारानं कीर्तन करता मी कोणी कीर्तनकार आहे ही भावना मनात ठेवायची नाही गायकानं मी कोणीतरी गायक आहे ही भावना मनात ठेवायची नाही वादकानं मी कोणीतरी वादक आहे ही भावना मनात नाही ठेवायची आपण माऊलीचे लेकर आहे हे भावना मनात ठेवून कीर्तन करा कीर्तन मसनवट्यात ठेवा रंगतंय कीर्तन मसनवट्यात कीर्तन ठेवलं तरी रंगतंय दादा फक्त भावना अशी लागते म्हणून आपण सर्वजण एका माईच्या लेकराप्रमाणे आपण नेहमी कार्यक्रम करत राहतो म्हणून हा कार्यक्रम रंगत राहतो म्हणून सर्व आमचे मित्र मग सर्वांना वंदन करतो साऊंड सिस्टीमसुद्धा चांगली लागली एक मॉनिटर गेला तरी आम्ही नेला ॲडजस्ट करून घेतला
सर्वांना वंदन करतो. आता जास्त वेळ न घेता बाबा तुम्हालाही वंदन, तुम्हा सर्व परिवाराला वंदन. शामराव बापू तुम्हालाही वंदन आहे आणि आमचे सगळे बापाले तुम्हाला सगळ्यालाच वंदन करतो. आणि आता जास्त वेळ न घेता पाहुणे मंडळी या परिवारावर प्रेम करणारी आलेले, काही बाहेरपर्यंत बसलेले आहेत, समोर असले का अजून भारी होतं, तर काही इकडे बाजूला सुद्धा बसलेले आहेत. सर्वांना वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली माझे